आई ज्यूथ आणि व्हॉलेंटियर्स, आई ज्यूथ आणि व्हॉलेंटियर्स, चला आपण मुख्य गेट वरती या आणि तिथे सर्व प्रेक्षकांना बाजूला करायचं आहे. नेक्स्ट मॅच साठी पहिला प्रवेश त्या संघाचा. द फर्स्ट टीम ऑफ द नेक्स्ट मॅच. The first team of the next match, the team name is Royal Warriors. Please come. Prem Meher and team. And then the next team name is Yash Fighters. Please come. दोन्ही संघ आलेले आहेत आणि लगेचच आपण या मॅच कडे सुद्धा चला लाईन अप करायचं दोन्ही टीम. मी विनंती करेल आनंद वारगे सर आपण यायचं आहे आणि त्याचबरोबर हेमकांत पाटील मॅडम आणि त्यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवर. पुढे एकदा जोरदार टाळ्या. मास्टर आंतरराष्ट्रीय खेळाडू गोल्ड मेडलिस्ट अनंत वारगे सर हे आपल्या इथे आज गेस्ट म्हणून स्पर्धेला लाभलेले आहेत आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आणि ते खेळाडूंना हस्तांदोलन करून या मॅच साठी शुभेच्छा देतील. जोरदार टाळ्या आनंद वारगे यांच्यासाठी. त्याचबरोबर आई ज्योत कलाकार मंडळाचे अध्यक्ष विनोददादा पाटील हे सुद्धा आपण पाहू शकता हस्तांदोलन करत असताना शुभेच्छा देतात या सर्व खेळाडूंना. चला दोन्ही कॅप्टन या. आनंद वारगे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल सरांनी की आपण असं नसतोय मॅचला सुरुवात केली जाईल. लगेच मॅचला सुरुवात होईल आणि त्याचबरोबर आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय त्या खेळाडूला. त्याने अतिशय चांगला खेळ दाखवला. नाव आहे स्वप्नील लोखंडे. मी विनंती करेल स्वप्नीलला आपण मंचावरती यायचं आपला सुद्धा गौरव करण्यात येईल. नगरसेविका आदरणीय हेमकांत पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते मानवताची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. स्वप्नील लोखंडे आपण या. चला आपला गौरव करण्यात येतो. अतिशय चांगला खेळ, झुंजारू खेळ आणि त्या खेळाच्या बळावरती प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देऊन आपला गौरव करण्यात येतोय.
चला मी विनंती करेल आनंद वारगे सरांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मॅच सुरू राहील. प्रेम मेहर इथे चढाईसाठी येऊन दाखल झालाय कोर्टमध्ये. यश फायटर्सच्या अतिशय चांगला खेळ यश फायटर्सने मागील मॅचमध्ये दाखवला होता आणि मागील मॅचमध्ये प्रेम मेहरचा सुद्धा परफॉर्मन्स चांगला असून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता पाहूयात कशा प्रकारे कमबॅक करतायत. संवाद साधणार आहोत आपण आनंद वारगे सरांसाठी. आनंद सर, सर्वप्रथम अभिनंदन आमच्या आई जुदाने कलाकार मंडळाच्या वतीनं. कसा हा प्रवास राहिलाय? एक अंपायर नंतर तुम्ही ॲज अ प्लेअर म्हणून गोल्ड मेडलिस्ट आहात, तर एकंदरीत आपल्या प्रवासाबद्दल काय सांगाल? मी माझ्या प्रवासाबद्दल मी असं सांगेन की मी ठरवलंच होतं की आपण कंटिन्यू मेहनत करत राहायचं, कधी ना कधी तरी आपल्याला यश मिळेल, एवढं मी ठरवलं होतं. आणि ते आज यश म्हणजे असं वाटतं की ज्यावेळेस आता मी इथे सगळ्या स्पर्धकांना अशी विनंती करेन, ज्यावेळेस आपण हा इंडियाचा ब्लेझर घालतो, युनिफॉर्म घालतो, तेव्हा असं वाटतं की आपल्या अंगाला एवढे शार येतात की आपल्याला आज आपण कुठे ना कुठे केलेले जे हे आहे ते आपल्याला आज मिळालं आपल्याला असं वाटतं. आणि दोन शब्द जरूर ऐकायला बरं वाटेल आम्हाला की या स्पर्धेमध्ये येऊन कसं वाटतंय, कारण वसई तालुक्यामध्ये पहिल्यांदा वसई विरार कबड्डी लीग आयोजित करण्यात आलेली आहे. खूपच सुंदर. मी जशी माझी एंट्री झाली, मी दादांबरोबर बसलो तेव्हा इथे मी म्हटलं की दादा, आयोजन आणि नियोजन खूप सुंदर बनवलेलं आहे की आपल्याकडे ही वसई लीग आहे, प्रथमच भरवलेली आणि एवढे सुंदर बनवलेले आहे. तशी एकदम गॅलरी आहे, सुसज्ज गॅलरी बनवलेली आहे असं. पण खूप सुंदर वसई तालुक्यामध्ये एवढं मोठं प्लॅटफॉर्म, आताच्या खेळाडूंना एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटतो. आमच्या वेळेस आम्हाला काहीच असं मॅट हा विषयच नव्हता, मातीवर खेळत होतो. खूप खूप धन्यवाद आपण व्यक्त केलेल्या मनोगताबद्दल. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी हा सामना आता वेगळ्या रीतीने रंगायला सुरुवात झाली आहे. सुरुवात झाल्यानंतर याचा शेवट सुद्धा होणार आहे आणि शेवट होण्या अगोदर कोणता संघ बाजी मारणार आहे यावरती आपली नजर असणार आहे. पाहूयात काय घडतंय. प्रेम मेहर की नरेश जिंदळे, कोण कोणावरती बारी पडेल? 2-1, 1-2, एकास 2, 2-1. एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या मंचावरती आहेत आणि आज सर्वांसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा आली आहे. 49व्या कुमार गट निवड चाचणी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे आपल्या पालघर जिल्ह्यामधील वसई तालुक्यामधील इच्छाशक्ती क्रीडा मंडळाचा यश निंबाळकर. प्राऊड मोमेंट आहे इच्छाशक्तीसाठी, प्राऊड मोमेंट आहे संपूर्ण वसई विरारकरांसाठी, प्राऊड मोमेंट आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील कबड्डी साठी. आणि इथे वेदांत पूर्णपणे डबल थायला होल्ड केलंय. डबल थायला होल्ड करत असताना इथे गुणाची कमाई केली जाईल आणि मला वाटते सिंगल फाईटमुळे नरेश झिंडले यावेळेला चढाईसाठी दाखल होत असताना कोर्टमध्ये टीम रॉयल वॉरियर्सच्या आणि बोनस पॉइंट इथे घेत असताना नरेशने आपली चढाई कंप्लीट केली आहे. आठ नंबरला ग्रीन कार्ड इथे देण्यात आला आणि आता त्याचबरोबरीनं आपल्या या स्पर्धेदरम्यान स्टँडमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या काळे डबन. मी विनंती करेल ऐश्वर्या आपणास की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत VV KPL वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आई जुदानी कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ऐश्वर्या आपणास विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. राष्ट्रीय महिला खेळाडू श्रीराम कबड्डी संघाच्या माध्यमातून क्रिकेटची अतोनात सेवा आणि त्यानंतर तिचा तो कबड्डीचा प्रवास, खडतर प्रवासादरम्यान मिळालेलं ते घवघवीत यश आणि या यशाच्या प्रत्यार्थामध्ये मिळालेला तो
महाराष्ट्रासाठी खेळण्याचा मान. म्हणून मी विनंती करेल ऐश्वर्यांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्या ऐश्वर्या काळे डमण यांच्यासाठी. नॅशनल प्लेयर ऐश्वर्या काळे डबन आपल्या मंचावरती उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. 6चा डिफेन्स आणि नरेश पुन्हा एकदा चढायसाठी आलाय. 4-4 हिसाब बराबर काय, परंतु कबड्डीमध्ये हिसाब बराबरचा असून चालत नाही. इथे वर खाली असलेला बरा असतो. कोणतरी जिंकणं गरजेचं असतं. इथे अँकल काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1-2 हो, बोनस प्लस 2 पॉइंट, 2 गुणांची कमाई होईल. उजवा कुपरा यश ज्या वेळेला कोर्टच्या बाहेर गेला त्यानंतर मात्र तिथून गुणांची कमाई करणं सोपं राहिलेलं नाहीये. आणि नरेशने मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आणि वेदांतने मात्र इथे बोनस घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगली गती या चढाईपट्टूकडे आहे. पदाला अतिशय शानदार आहे आणि चांगल्या स्किलद्वारे गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रॉपर कबड्डी स्किल यूज करत असताना दिसतो आणि पडूनच ॲज अ रेडर म्हणून त्याला बहुतांश वेळा वापरण्यात आलंय प्रेमच्या माध्यमातून. मंचावरती उपस्थित ऐश्वर्या काळे डबण यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल नगरसेविका हेमांगीताई पाटील मॅडम यांना की आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. राष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या काळे डबण यांचा. धन्यवाद, थँक्यू सो मच ऐश्वर्या. आपण आमच्या विनंतीस मान देऊन या मंचावरती आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल, या मंचाला आपलं पदस्पर्श लाभलं त्याबद्दल थँक्यू, थँक्यू सो मच. चारच्या डिफेन्समध्ये चढाईसाठी नरेश आणि नरेश आल्यानंतर सिंगल पॉइंट मिळवलाय. डाव्या कोपऱ्यावरती केलेला तो हल्ला होता. थर्ड रेड आणि आता थर्ड रेड म्हणजे डू ऑर डाय मध्ये प्रेम आलाय. शांत चित्ताची चढाई प्रेम या ठिकाणी करत असताना दिसतोय. मोरे अखिल पारणाचा महत्वाचा चेहरा, महत्वाचा खेळाडू आणि इथे मला वाटतं डाईव्ह लगावून हंट झालाय. येस, इट इज अ सक्सेसफुल अटेम्प्ट आणि त्या अटेम्प्टद्वारे एका गुणाची कमाई सुद्धा होताना दिसते. सिंगल पॉइंट येतोय. 4चा डिफेन्स. काय गुणाची कमाई केली जाईल का? सोपं नाहीये, कारण खोलवर चढाई करावी लागते. डिफेन्स सुद्धा मागे जातो आणि ते जात असताना बोनस लाईनच्या आतमध्ये जाऊन हल्ला ज्या वेळेला केला जाईल त्यावेळेला कुठे गुणाची कमाई होईल. नितीन शेगर यावेळेला चढाईसाठी येताना दिसत आहेत. प्रेम पुन्हा एकदा चढाईसाठी 7च्या डिफेन्समध्ये, 6च्या डिफेन्समध्ये आणि प्रचंड चपळाई करत असताना हाताचा वापर सुद्धा करतात. मध्यरक्षकावरती हँड टच करण्याचा प्रयत्न. यापुढील होणारा सामना त्याच्यासाठी दुसरा पुकार श्री गणेश ऑटो आणि स्मिथ निमित रायडर्स या दोन्ही संघासाठी खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. श्री गणेश ऑटो आणि स्मिथ निमित रायडर्स या दोन्ही संघासाठी खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. आयकॉन वर्सेस आयकॉन च्या बॅटलमध्ये नरेशने बाजी मारली आहे आणि प्रेमला मात्र कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. वेदांत यावेळेला चढाईसाठी आलाय. एकाच संघामधून घेतात नरेश आणि वेदांत आणि इथे मिल्खावरती अटॅक केला आणि एका गोड्याची कमाई होईल. पुन्हा एकदा सिंगल पॉइंट. 4चा डिफेन्स आणि 4च्या डिफेन्समध्ये पुन्हा एकदा नरेश. चांगली चुरस काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
ते गुणाची कमाई केली जाईल का? तर यश मिस्त्री यावेळेला कोर्टच्या बाहेर जाईल. नरेशने आपल्या एक्सपिरियन्सला खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज केलं आणि समोरच्या संघामध्ये जर आपण पाहिलं ज्या प्रेम मेहर आणि टीम पुढे यंग ब्रिगेड घेऊन खेळताना एक मोठं व्यासपीठ मोठं मंच वसई तालुका कबड्डी खेळाडूंसाठी खूप मोठी परबडी आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे तुम्हाला तुमचे कलागुण इथे प्रदर्शित करायचे आहेत. सर्वांसमोर कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते. भिन्न भिन्न संघामधून खेळत असताना चांगल्या खेळाडूंकडून काही स्किल शिकायला मिळतात, काही टेक्निक्स शिकायला मिळतात आणि आपला खेळ भरण्यासाठी खूप मोठं व्यासपीठ इथं या सर्व खेळाडूंना लाभलं. 3चा डिफेन्स आणि चढाईपट्टी चढाईसाठी आलाय. सुपर टॅकल ऑन असताना काय गुणाची कमाई केली जाईल का? नाही. रिक्त चढाई एम्प्टी रेड आणि त्यानंतर वेदांत पुन्हा एकदा आलाय आणि मला वाटतं इथे डू अ डाय वरती करण्याचा कदाचित प्रयत्न असावा. नरेश पुन्हा एकदा चढायसाठी येतोय. एखाद्या टीमच्या आयकॉन खेळाडूला जर का तुम्ही कोर्टच्या बाहेर टाकत असाल किंवा पाठवत असाल आणि जास्त वेळ त्याला कोर्टच्या बाहेर ठेवत असेल तर मात्र ते तुमच्या संघाचं सर्वात मोठं यश आहे आणि त्याच्यावरती तुमचं यश अपयश अवलंबून असणार आहे. सामना जिंकणं हारणं त्यासाठी त्या गोष्टी खूप मोठा इम्पॅक्ट टाकत असताना दिसतात. आणि आता वेदांत थर्ड राऊंडमध्ये आलाय. डू ऑर डाय. मिल्खा आलाय, फेकून दिलाय, शूट केलाय, पॉवरफुल शूट आहे आणि सिंगल पॉइंट यावेळेला दिला जाईल यश फायटरच्या खात्यामध्ये. पहिल्या हाफचा खेळ संपलाय आणि पहिल्या हाफच्या खेळानंतर गुणतालिका जर आपण पाहिली 12-7, 7-12, 12-7, 7-12. सध्या या जागेचा 7-12 माहीत नाही, परंतु या मॅचचा तरी 7-12 नावावर करायला लागणार आहे कोणातरी एका टीमला. वरचढ आहे यश फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यासमोर रॉयल वॉरियर्स. हा संघ आता कमबॅक करण्याच्या दृष्टीने कशा प्रकारे वाटचाल करतोय हे आपण पाहणार आहोत. चला व्हॉलेंटियर्स मैदान आखून तर मंचावरती मान्यवरांचं आगमन होत असताना आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य झहीरभाई शेख, त्याचबरोबर आणि त्यांच्या समवेत हुसेनभाई शेख, बिस्मिल्लाबाई, त्यानंतर लालाबाई, हे सर्व मान्यवर आपल्या मंचावरती उपस्थित होताना दिसत आहेत. आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आई जीवदानी कलाक्रीडा मंडळ VVKPL म्हणजेच वसई विरार कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. नितीन शेखर या मला चढाईसाठी येत असताना कोर्टमध्ये दाखल झाल्यात रॉयल वॉरियर्सच्या. जसं कोर्ट बदलल्यानंतर काय रिझल्ट बदलेल का? हो, इथून समोरून ब्लॉक काढण्याचा प्रयत्न होता, परंतु कदाचित अँकलवरती हात उशिराने आलाय आणि तो उशीर जो आहे तो कुठे ना कुठेतरी 2 गुण घेऊन जातोय. वेदांत पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. अतिशय चांगली गती आणि गती मारत असताना नरेशवरती हल्ला केलाय. एकाच टीम मधून खेळतात दोन्ही खेळाडू आणि इथे वेदांतने नरेश दिंडलेवरती केलेला हा आघात हल्ला त्याद्वारे एका गुणाची कमाई केली. सिंगल पॉइंट यावेळेला खात्यामध्ये जमा होतोय रॉयल वॉरियर्सच्या. रेड राऊट घडी बाद आणि आता पॉइंट आपोआप मिळायला सुरुवात झाली आहे. प्रेम कोर्टमध्ये आलाय. 5चा डिफेन्स आहे. नितीन शेगर, मिल्खा आणि त्यानंतर ओहो 1 2 3 4 नाही 2च, फक्त 2 गुण मिळतील. इच्छा मोठी होती परंतु इच्छा असून चालणार नाही आहे. तुम्हाला इच्छेची पूर्तता करण्यासाठी लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि झुंजल्या बगैर पर्याय नाही आहे. नितीन शेगर
अनुभवाची बोली बोलतायत आणि त्यांनी सुद्धा एका गुणाची कमाई केली आहे. प्रेम आलाय 4च्या डिफेन्समध्ये. काय गुणाची कमाई केली जाईल का? गरजेचं आहे की प्रेमच्या माध्यमातून पॉईंट्स यावे. हँड टच काढण्याचा प्रयत्न, हँड टच केलाय नरेश दिनले. हो हो, दबोचले का? येस, इट्स अ पॉवरफुल टॅकल पॉइंट. अँकल होल्ड, त्यानंतर पूर्णपणे डिफेन्स येऊन तुटून पडलाय. बघा, एक चिंगारी भेटली होती ज्या वेळेला वेदांतने हँड टच केला होता नरेशला. तिथून सुरुवात झाली आहे, मोमेंटम शिफ्ट आहे आणि आता मॅच सुद्धा बदलण्याच्या वाटेवरती आहे. 2 बचावपट्टू कोर्टमध्ये तैनात आहे. नितीन शेखर वरती केला हल्ला आणि इथे सुद्धा एक सिंगल पॉइंट. प्रेम मेहरने केलाय कमबॅक. ताली बज रही है, सीटी बज रही है, लेकिन गलती से मिस्टेक नहीं होनी चाहिए. बस मैच में मजा आने वाला है. अतिशय चांगला सामना आतापर्यंत लढला गेलाय. टाइम आउट घेतला गेलाय, हा टाइम आउट. आणि टाइम आउट मध्ये गेलेली वेळ ही कोणाची जातीये आणि कोणाची येते येणारी काळ वेळ सांगणार आहे. कारण या सेकंदांमध्ये, काही सेकंदाचा जो काही अवधी असतो, त्या अवधीमध्ये कोणाला तरी 1 गुण मारण्याची संधी असते. त्याची चांगली वेळ असेल त्याला तो 1 गुण भेटू शकतो. परंतु जर का तेवढा वेळ निघून गेला तर त्यानंतरची येणारी वेळ कोणाची आहे. एक मात्र खेळाडू कोर्टमध्ये शिल्लक आहे, तो सुद्धा चढाईसाठी आलाय. काय बोनस दिला जाईल का? चढाईपटू खूप चांगल्या माइंडसेट चढाई करताना दिसतोय. प्रेम स्वतः गेल्यात आणि बोनस इकडे, 1+2 तिकडे. याचाच अर्थ ओहो, इथे काय घडलंय? वेदांचा अंत नाही आणि वेदांनी अतिशय चांगला इथे स्केप आणि त्यानंतर गुणाची कमाई केली आहे. स्कोर लेवल पुन्हा एकदा हिसाब बराबर का? 3-3 नंतर पहिल्यांदा कुठेतरी स्कोर लेवल झालाय आणि आता नरेशला पुन्हा एकदा स्वतःचा अनुभव वापरावा लागणार आहे. प्रेम वर्सेस नरेश या युद्धामध्ये आतापर्यंत तरी दोघांची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली आहे. पण आता कोणाला तरी वरचढ व्हावं लागणार आहे. नाही वरचढ राहिले झाले तर अडचणी वाढणार आहेत. अजूनही मॅच मध्ये कुठे टर्न आलाय ते जर का कोणी विचारलं तर मी आवर्जून सांगेल, वेदांतने मारलेला तो उजव्या कोपऱ्यावरती नरेश जंडलेवरचा हँड टच, तिथून मात्र पूर्णपणे सामना फिरलाय आणि ही मॅच आता वेगळ्या रंगात आणि बहरात येताना पाहायला मिळते. 5चा डिफेन्स आणि 5च्या डिफेन्स मध्ये आता प्रेम मेहर आलाय. मोर्या अर्नाळसाठी खेळत असताना अशा सिच्युएशन मध्ये अनेक वेळा गेम चेंजर ठरलाय. 1 2 3 दबोचलाय. नो चान्स फॉर द रेडर. खूप चांगला अटेम्प्ट, परंतु वेळ आली ती काळ आला होता कदाचित आणि त्यामुळे मिडलाईन पार झालेली नाहीये आणि सिंगल पॉइंट पुन्हा एकदा यश फायटरच्या खात्यामध्ये. बड़े मंच का बड़ा खिलाड़ी नरेश जिंदले इस समय रॉयल वॉरियर्स की कोर्ट में. 6चा डिफेन्स. लास्ट 5 मिनिट्स. अजून काही बिघडलेलं नाहीये. 1 गेला, 2 गेला, 3 गेला, 4 गेला, 5 गेला चालतील, कारण 5च्या बढतीला भेदण्यासाठी 5 मिनिटं खूप आहेत. शेवटचा आणि अंतिम पुकार यापुढील होणाऱ्या मॅच साठी श्री गणेश ऑटो. श्री गणेश ऑटो आणि स्मिथ निवित फायटर्स या संघासाठी खेळण्याच्या दृष्टीने शेवटचा आणि अंतिम पुकार. आणि टच केलाय का? चर्चा झाली आहे आणि इथे नरेश वर्सेस वेदांत. रनर आउट.
थर्ड रेड आणि नरेश आलाय. पहा वेदांत ज्या वेदांतने ही मॅच जिवंत केली होती तो मात्र कोर्टच्या बाहेर गेलाय आणि आता नरेश समोर. ओहो, डबल टाय. चुकीचा अटेम्प्ट आहे. अशा प्रकारचं टॅकल करण्यासाठी तुम्हाला पायाजवळ वेगाने जावं लागतं. तुम्ही जर का मागून घेचाल तर मात्र पाय तुमच्या जवळ येणार नाही आहेत. ती मिठी मांडण्यासाठी कवटाळणं खूप गरजेचं असतं. कवटाळण्या अगोदरच नरेशने स्केप केला आणि तो निघून गेलाय. मिडलाईन पार करत असताना गुडाची कमाई होती. अतिशय चांगला खेळ दोन्ही एंडकडून पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम पुकार दिलेला आहे श्री गणेश ऑटो आणि स्मिथ निमित फायटर्स. आपण तयार राहायचंय शूज घालून. यानंतरची मॅच तुम्हा दोघांमध्ये असणार आहे. लास्ट 4 मिनिटचा कॉल दिल्यानंतर नरेश पुन्हा एकदा आलाय 4च्या डिफेन्स मध्ये. काय इथे गुणाची कमाई केली जाईल का? रिवायवल मिळणं गरजेचं आहे आणि असं असताना काय चुकी झाली आहे का? दोन महत्वाचे रेडर यावेळेला कोर्टच्या बाहेर आहेत. एक प्रेम आणि दुसरा वेदांत आणि त्यामुळे अडचणी थोड्याशा वाढलेल्या आहेत रॉयल वॉरियर्ससाठी. परंतु यश फायटर्सचा खेळ अतिशय शानदार राहिला आहे. पहिल्या विजयानंतर दुसऱ्या विजयाकडे सुद्धा वाटचाल केली जाते का की पहिल्या पराभवानंतर पहिला विजय इथे रॉयल वॉरियर्स संघ दाखवेल. लास्ट 3 मिनिट्स, शेवटचे 3 मिनिटं शिल्लक आहेत सामना संपायला. एकवीस 19 म्हणजे 2चा फासला आहे. 2चा फासला आहे म्हणजे 2चा फासला केव्हाही मिटवला जाऊ शकतो, अगदी शेवटच्या रेड वरती सुद्धा. आणि त्यामुळे ही मॅच अजूनही ऑन आहे. टाइम आउट घेतला गेलाय. चला थर्ड रेड डू ऑर डाय 7चा डिफेन्स. पाहूयात काय केलं जातं या रेड मध्ये. बदललेलं ते अतिशय चांगलं आहे आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने ही चढाई करत असताना काय गुणाची कमाई केली जाईल का? गुण मिळवणं गरजेचं आहे आणि करत असताना डावीकडून उजवीकडून डावीकडे सातत्यानं चढाई केली जाते आणि कंट्रोल बॉडीवरचा कुठे कुठे गमावल्यासारखं चित्र आहे. ओहो, ऍडव्हान्स आलेत. ये गलती नाहीये, ये बहुत ही बडी गलती आहे. याचं भुगतान कशा प्रकारे बघावं लागेल अजूनही सांगता येणार नाहीये. परंतु या मॅच मध्ये ट्विस्ट आलंय. नरेश डिंडले आलाय. 5चा डिफेन्स आहे आणि त्याच्यामध्ये काय डू ऑर डाय आणि शेवटच्या 2 मिनिटाचा पुकार सुद्धा आलाय. सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला आलेल्या आहेत. तब्बल त्यावर काढण्याचा प्रयत्न आणि इथे गुणाची कमाई केली जाईल का? नरेश डिंडले प्रयत्न करतायत परंतु 1 2 3 4 5 समोर असफल. सिंगल पॉइंट. एकवीस 22 परंतु सर्वात मोठा फरक काय आहे? नरेश डिंडले कोर्टच्या बाहेर गेलाय. जरी रिवायवल मिळाला तरी सुद्धा दुसऱ्यांदा येईल, तो दुसऱ्या वेळेला येईल. प्रेमने प्रयत्न केलाय. नितीन शेगर वरती नजर असणार आहेत. आता एक एक्सपिरियन्स खेळाडू कोर्टमध्ये तैनात आहे आणि तो मात्र आता चढाईसाठी येताना दिसतोय. प्रेम मेहरच्या संघाची प्रशंसा का करावी? कारण पूर्ण यंग ब्रिगेड आहे. सर्व यंगस्टर्स या संघामध्ये दिसत आहेत. यश मिस्त्री आणि प्रेम मेहर हे वगळता बाकी सर्व खेळाडू त्यांच्याकडे इतका मोठा एक्सपिरियन्स नाहीये. नितीन शेगर लास्ट 1 मिनिट. हृदयाची धडधड आता वाढायला सुरुवात होणार आहे. ही मॅच एक वेगळ्या वळणावरती आहे आणि आता प्रेम मेहरची ही चढाई ही या मॅच मधला टर्निंग पॉइंट असणार आहे. 5चा डिफेन्स. या 5च्या डिफेन्स मध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? हो, हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन. आणि इथे सिंगल पॉइंट घेतलाय आणि आता हिसाब बराबर का? स्कोर लेवल करावं तरी काय?
इथून परत आले तर रेड इकडून सुद्धा मिळू शकते की अजून काय घडेल. वेळ किती बाकी आहे कुणाला माहित नाही. बजर रेड वरती सर्वांचं लक्ष आहे. प्रेक्षकांना विनंती आहे जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या मॅच साठी. काय जबरदस्त मॅच फिनिश. VVKPL वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग ची पहिली टाय मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. मिळाली आहे झाली आहे आणि या पहिल्या टाय मॅच मध्ये अतिशय चांगला खेळ आयकॉन खेळाडूंचा राहिलाय. फक्त ही टाय राहिलेली नाहीये बाकीच्या संघांसाठी डोकेदुखी आहे. उलाढाल करणारा क्षण आहे. हिसाब बराबर काय आणि आता मॅन ऑफ द मॅच काढण्यासाठी सुद्धा चुरस असणार आहे. चला पुढच्या टीम आल्यात का दोन्ही. येस येस राईट कबड्डी. थँक्यू डीजे. चला दोन्ही संघ लाईन मध्ये उभं राहायचंय. दोन्ही संघ लाईन मध्ये उभं राहायचंय.